जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अत्यंत गंभीर एका विषयावर बोलणार आहोत आणि या विषयावर बोलणं सध्या काळाची गरज देखील निर्माण झालेला आहे। तो विषय म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीचा विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे, तो राऊंड खऱ्याच अर्थाने पारदर्शी होतो आहे का? पारदर्शी न होण्यामागची कारण काय आहेत? याला कारणीभूत कोण आहे? याच्यावरती उपाय नेमका काय आहे आणि सध्याची जी काही सिच्युएशन आहे ती एक्झॅक्टली काय आहे आणि आपण एक सर्वसामान्य शिक्षक भरतीचे उमेदवार म्हणून याला कशा प्रकारे विरोध करू शकतो किंवा नेमक्या कोणत्या उपाययोजना करू शकतो, त्या संदर्भामध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या विषयाला खऱ्या अर्थाने वाचा फोडण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहोत। आणि हो, विशेष म्हणजे तुम्हाला आलेले अनुभव किंवा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या देखील आपल्याला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाणून घ्यायला आवडणार आहे, कारण इथून पुढची जी काही रणनीती असणार आहे आपण त्या सगळ्या गोष्टींवर डिपेंड या ठिकाणी आखणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अतिशय जास्त महत्त्वाचा आहे। एक एक करून आपण प्रत्येक पैलूवरती या ठिकाणी डिस्कशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, पुढे सगळ्या मुद्द्यांवरती डिस्कशन करण्यापूर्वी मला थोडंसं या ठिकाणी जे आहे वेळ द्या। त्याच्या माध्यमातून एक गोष्ट तुम्हा लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो, ती म्हणजे आपण किंवा आपले रिलेटिव्ह जे आहे कुणी असं असेल की ज्यांची टीईटीची परीक्षा अजून ही पास होऊ शकलेली नाही, अशा उमेदवारांकरिता आम्ही उपलब्ध करून देतो आहोत मिशन टीईटी ऑनलाईन बॅच। घरी बसून आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून आपण टीईटी परीक्षेची तयारी करून घेऊ शकतो महाराष्ट्रामधल्या सर्वोत्कृष्ट अशा एज्युकेटर्सच्या माध्यमातून। डेली लाईव्ह लेक्चर असेल, लाईव्ह लेक्चरच्या सोबतच रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत, पीडीएफ नोट्स असेल, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, टेस्ट सिरीज आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहे। विशेष म्हणजे व्हिडिओ डाउनलोड करून देखील आपल्याला पाहता येणार आहे। आणि विशेष म्हणजे यावेळेस आपण पहिल्यांदाच जे उर्दू मीडियम के कैंडिडेट्स आहे उनके लिए उर्दू मीडियम के लिए भी बैच अवेलेबल करा के दी गई है। सारी की सारी चीजें आपको उर्दू में भी अवेलेबल है और जो उर्दू मीडियम के बैच ज्वाइन करेगा उसको मराठी मीडियम के भी सारी की सारी चीजें अवेलेबल हो जाएंगी। यानी आप चाहे मराठी के लेक्चर्स अटेंड करो चाहे उर्दू के लेक्चर्स अटेंड करो, आपको दोनों लेक्चर यहाँ पर जो है कॉमन बैच में मिल जाएंगे। ये कहाँ मिलेगा? ये सब कुछ आपको मिलेगा मास्टर टीचर इस प्लेटफॉर्म के ऊपर। प्ले स्टोर से आप ये जो ऐप है उसको डाउनलोड कर सकते हैं, कारण आतापर्यंत जे आहे हजारो शिक्षक घडवणारा विश्वसनीय प्लॅटफॉर्म म्हणून महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेला आहे मास्टर टीचर। आपण स्वतः जॉईन करू शकता किंवा इतर मित्रमैत्रिणींना, आपल्या नातेवाईकांना देखील रिकमेंड हक्कानं करू शकता। आम्ही तुमचा तो जो विश्वास आहे सार्थ ठरवण्यासाठी 100% प्रयत्न करणार। चला, आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे, की ज्या मुद्द्याकरिता आपण या व्हिडिओची निर्मिती करत आहोत। बघा, पवित्र पोर्टल मार्फत आता मागच्या जवळपास 1.5 वर्षापासून भरती सुरू आहे। परीक्षा 2022 ची आहे, भरती अजून 25 चा मध्यावधी येऊन ठेपलेला आहे तरी देखील चालू आहे। आता यामध्ये बरेचसे राऊंड झालेले आहेत। मला बाकीच्या मुद्द्यांवरती, बाकीच्या राऊंडवरती या ठिकाणी बोलायचं नाहीये। हा व्हिडिओ मी हे बघा कसं आहे, पहिली आणि महत्त्वाची एक गोष्ट तुम्हा लोकांना सांगू इच्छितो। तुम्हा लोकांना ऑलरेडी माहिती आहे की आपण नेहमी पॉझिटिव्ह बोलणारे लोक आहोत। मी वैयक्तिकरित्या जे आहे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वातावरण पॉझिटिव्ह निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्न करत आलेलो आहे, आजही करतोय, भविष्यामध्ये देखील करत राहणार आहे। परंतु ज्या गोष्टी खटकल्या त्या गोष्टी आपल्याला बोलणं हे तुमचंही माझ्यावर हक्क आहे आणि माझं तर कर्तव्य आहेच आहे। ज्या गोष्टी योग्य आहे त्याची स्तुती करणं, ज्या गोष्टी चुकीच्या आहे त्याबद्दल शासनाला अवेअर करणं, त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घेणं। बघा, आतापर्यंत जेवढे राऊंड झालेत विदाऊट इंटरव्ह्यूचे, मग ते विदाऊट इंटरव्ह्यू जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ असेल, इव्हन खासगी संस्थांमध्येही जे विदाऊट इंटरव्ह्यू झालेले आहे सगळे राऊंड पारदर्शी झालेले आहे। त्याबद्दल शासनाचे, प्रशासनाचे मनापासून आभार आणि अभिनंदन। पहिल्यांदाच हे डिस्क्लेमर आहे। परंतु आता सध्या असलेल्या चालू राऊंड बद्दल मला थोडंसं वेगळ्या अँगलनं बोलायचं आहे, जे मला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे त्याबद्दल। विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागला, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागून जवळपास 15-20 दिवसांचा कालावधी लोटलेला आहे। जवळजवळ प्रत्येक आस्थापनेचे इंटरव्ह्यू सुरू आहे, कारण यांना
येत्या जवळपास या महिन्याभरामध्ये, जुलैचा पूर्ण महिना म्हणूया, पूर्ण जुलैच्या महिन्याभरामध्ये ही जी संपूर्ण प्रोसेस आहे ती कंप्लीट करायची आहे. आपल्याकडे आलेले एका जागेसाठी जे 10 उमेदवार आहेत त्यांची इंटरव्ह्यू घेऊन 10 पैकी एका उमेदवाराचं सिलेक्शन कन्फर्म करून पोर्टलला तशी नोंदणी करायची आहे. इथपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक आहे. परंतु माझा सवाल आहे आपल्या लोकांना आणि आपल्या शासनाला, प्रशासनाला देखील, खरंच हा जो इंटरव्ह्यू आहे पारदर्शी पद्धतीने होतोय का? अनफॉर्च्युनेटली हृदयावर हात ठेवून मी या ठिकाणी सांगतो आहे, नाही. शासनाचा, प्रशासनाचा जो हेतू आहे शिक्षक भरती क्वालिटी वाईज व्हायला पाहिजे, तो शुद्ध आहे. त्या हेतूबद्दल या ठिकाणी कोणत्याही प्रमाणामध्ये या ठिकाणी शंका घेण्यासारखा प्रश्न नाही. परंतु अनफॉर्च्युनेटली ग्राउंड रियालिटी आपण जर का तपासून पाहण्याचा प्रयत्न केला तर तसं होताना दिसत नाही. आपली मुलं, आपण अभिमानानं सांगतोय की आपले जे उमेदवार आहेत, जे ज्या स्थापनेमध्ये गेलेले आहेत इंटरव्ह्यू करिता, ते स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बरेच उमेदवार असे आहेत की ज्यांच्याकडे खूप जास्त प्रचंड अशा प्रकारच्या डिग्रीज आहेत, खूप साऱ्या डिग्री आहे. काही लोकांकडे 4-4, 5-5 PhD आहे वेगवेगळ्या विषयामध्ये. काही लोकांकडे जे आहे 4-4, 5-5 जे आहे PG आहे. एवढे असताना देखील, त्यांचा डेमो उत्तम गेलेला असताना देखील, त्यांचा इंटरव्ह्यू उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी या ठिकाणी फेस केला असताना देखील त्यांना या ठिकाणी अनफॉर्च्युनेटली पैशांची मागणी होताना आपल्याला ऐकायला मिळत आहे. आता खऱ्या अर्थानं काय होतं, तुम्ही म्हणाल की सर विदाऊट प्रूफ आपण या ठिकाणी असं बोलू शकत नाही. मान्य आहे. मला पहिल्यांदा तर तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, खऱ्याच अर्थानं 100% पारदर्शी भरती होते आहे का? याला दोष कुणाचा? तो भाग निराळा. परंतु विदाऊट डोनेशन या ठिकाणी खरंच इंटरव्ह्यूच्या माध्यमातून भरती होते आहे का? कमेंट करू शकता आपण. आता बघा, या ठिकाणी मला जेवढे काही अनुभव येत आहेत वेगवेगळ्या उमेदवारांच्या सानिध्यामध्ये असल्या कारणाने, पूर्ण महाराष्ट्र आपल्याला जे आहे ओळखत असल्याप्रमाणे, आपल्याला जे आहे एक पालक म्हणून या ठिकाणी विचारपूस करत असल्या कारणाने एक गोष्ट समजलेली आहे, बऱ्याच नावाजलेल्या संस्था आहेत ज्यांचं नाव प्रचंड मोठं आहे, अशा संस्था देखील सर्रासपणाने या ठिकाणी पैशांची मागणी करताना आपल्याला दिसत आहे. आता याचा अर्थ असा नाही की ही जे पवित्र पोर्टल आहे ते अपवित्र आहे, अजिबात असं बोलता कामा नये. कारण पवित्र पोर्टलने आतापर्यंत जे आहे जवळजवळ 20-22 हजार शिक्षक हे क्रिस्टल क्लिअर पद्धतीने लावलेले आहे. त्याच्यामुळे आपण पोर्टलला या ठिकाणी दोष देऊ शकत नाही. दोष आहे नियमांचा. काही गोष्टी या ठिकाणी चुकत आहे. आता काही जण असे म्हणत असतील याच्या संदर्भामध्ये पैशांची मागणी होत आहे, तर मग आता जे आहे ज्या संस्था आहेत या संस्थांना एका जागेसाठी एकच उमेदवार द्यायला पाहिजे. मान्य आहे, तुमच्या या मताचा मी आदर करतो आहे. परंतु तुमचं हे जे काही स्टेटमेंट आहे, तुमचं हे जे काही सजेशन आहे, ते टेक्निकल बेसिसवर या ठिकाणी टिकतं किंवा नाही टिकत, त्याचं अनालिसिस देखील आपल्याला करावं लागणार आहे. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, अनफॉर्च्युनेटली ज्या खाजगी कर्मचारी आहे, खाजगी कर्मचारी सेवा शर्ती अधिनियम 1981चा जो कायदा आहे, त्या कायद्याद्वारे ज्या काही खाजगी संस्था आहेत त्यांना काही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. कारण साहजिक आहे, त्यांनी संस्था स्थापन केली, शाळा भरवली, शाळा या ठिकाणी जे आहे व्यवस्थितपणाने चालवली, तर त्यांचं त्या शाळेवरती, त्या संस्थेवरती काहीतरी वचक असायला पाहिजे. त्याकरिता त्यांच्या संस्था चालकांना, त्यांचे जे सचिव आहे, त्यांच्या पूर्ण बॉडीला जे आहे काही विशेष अधिकार देण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे त्यांना शासन किंवा प्रशासन जबरदस्तीने एका जागेसाठी एक उमेदवार देऊ शकत नाही. इवाना शासनाने बराचसा प्रयत्न ऑलरेडी करून पाहिलेला आहे आपल्या उमेदवारांच्या भल्यासाठी. तुम्हाला आठवत असेल की याच्या पूर्वी जे आहे माननीय शिक्षण आयुक्त महोदय सुरेश मांढरे साहेबांनी एका जागेसाठी जे 10 उमेदवार जात होते मुलाखतीला, तो प्रमाण त्यांनी कमी केलं होतं की जेणेकरून हा जो काही घोडे बाजार चालू आहे तो घोडे बाजार कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. एका जागेसाठी 3 उमेदवार त्यांनी या ठिकाणी ठेवले होते. परंतु हाच जो कायदा आहे खाजगी कर्मचारी सेवा शर्ती अधिनियम 1981चा, त्या कायद्याद्वारे हे जे काही संस्था चालक आहेत ते सर्रासपणाने कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये त्यांच्या फेवरला डिसिजन गेला. त्याच्यामुळे एका जागेला 3 उमेदवारांऐवजी पुन्हा एकदा जे आहे नवीन शासन निर्णय काढावा लागला आणि एका जागेसाठी 10 उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी करावं लागलं इंटरव्ह्यू करिता. आता याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की तो कायदा त्यांच्या पाठीशी आहे. जर त्यांचे या ठिकाणी पंख छाटायचे असेल तर मग तो जो अधिनियम आहे त्यामध्ये
या ठिकाणी काय म्हणूया आपण त्याला मॉडिफिकेशन करावं लागेल, त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल आणि त्याकरिता प्रचंड ताकद लागणार आहे शासनाला. आणि विशेष म्हणजे होतं काय आहे की जेवढे राजकारणी लोक आहेत त्या सगळ्या राजकारणी लोकांच्या म्हणजे जास्तीत जास्त ज्या संस्था आहेत त्या राजकारणी लोकांच्या आहेत. आणि त्यामुळे मला नाही वाटत असं की ते विधिमंडळामध्ये एखादा असा कायदा पास करतील की ते त्याच संस्था चालकांचे पंख छाटल्या जातील. हे अनफॉर्च्युनेट आहे, बट इट्स बिटर ट्रूथ, रियालिटी असं आपण म्हटलं तरी देखील वावगं ठरू नये. दुसरी एक महत्वाची गोष्ट जे सगळ्या बाबतीमध्ये आपण जर का अनालिसिस केलं तर एक गोष्ट या ठिकाणी आणखीन आढळून आलेली आहे. ती गोष्ट खरी आहे किंवा नाही ते निश्चितपणाने तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की जे काही संस्था चालक आहे ते सर्रासपणाने सर्वांना पैशाची मागणी करत नाही. त्यामध्ये देखील त्यांचं क्रायटेरिया आहे. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो आहे जे मला आतापर्यंत जाणवलं, कदाचित मी चुकीचं देखील असू शकतो, परंतु याच्यामध्ये फॅक्ट आहे. एका जागेसाठी जर 10 उमेदवार गेलेले असतील तर 10 उमेदवारांचा ते इंटरव्ह्यू घेतात, 10 उमेदवारांचा डेमो घेतात आणि त्याच्यानंतर त्यांना जे आवडलेले उमेदवार आहे म्हणजे ज्यांना जास्त मार्क मिळत आहेत असे 3 उमेदवार ते निवडतात आणि त्या 3च उमेदवारांना या ठिकाणी जे आहे पैशांची मागणी करतात की तुम्ही देऊ शकता का, तुम्ही देऊ शकता का, तुम्ही देऊ शकता का, त्यांच्या रेट प्रमाणे. त्या 3 पैकीच एखादा उमेदवार ते घेतात. बाकीच्या 7 उमेदवारांनी पैसे देऊ जरी केले तरी ते घेत नाहीत, कारण त्यांना ते आवडलेलं नसतं, तो उमेदवार आवडलेला नसतो. याचा अर्थ काय आहे, खासगी संस्था चालकांना क्वालिटी पण पाहिजे आणि क्वांटिटी पण पाहिजे. जे दोन्ही देईल त्याच उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी अनफॉर्च्युनेटली, पुन्हा म्हणतोय अनफॉर्च्युनेटली तसंच होताना दिसत आहे. आता या गोष्टीमध्ये जेवढी चूक या संस्था चालकांची आहे, मी थोडंसं बोल्डली या ठिकाणी बोलत आहे, त्यामध्ये आपल्या उमेदवारांची देखील खूप मोठ्या प्रमाणावरती चूक आहे. तुम्ही म्हणाल सर असं का बरं सांगत आहे, कारण बरेच उमेदवार असे आहे जे स्वतःहून या ठिकाणी जे आहे काहीतरी देण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, आपली सेटिंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे खूप जास्त चुकीचं आहे. विचार करा, जर 10 उमेदवार त्या ठिकाणी गेले आणि 10 पैकी 10 उमेदवारांनी या ठिकाणी शपथ खाल्ली की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही क्वालिटी शिवाय दुसरं काही देणार नाही, तर 10 उमेदवारापैकी एका उमेदवाराला या ठिकाणी त्यांना सिलेक्ट करावंच लागतं विदाउट डोनेशन. परंतु त्या 10 उमेदवारांपैकी 2-3 बदमाश असे असतात की जे स्वतःहून जे आहे त्या संस्था चालकाला, त्याच्या सचिवांना जाऊन भेटतात, आम्ही तुम्हाला हे करू, ते करू, ते करू, आहेर करू. मग आहेर जर का येत असेल तर आहेर कोणाला नको असतो. म्हणजे काही ना काही प्रमाणावरती चूक आपल्या उमेदवारांची देखील आहे. हे कटू सत्य आहे, हे मान्य करावं लागेल. त्यामुळे त्या बाबतीमध्ये सरकारनं विशेष लक्ष द्यायला पाहिजे. आणि जे उमेदवार जेन्युइन आहेत, ज्यांना असं वाटतं की यार माझ्यामध्ये क्वालिटी आहे, माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे, त्या आणि मला जर का कोणाची पैशाची मागणी होत असेल तर मग मी त्या लोकांचं स्टिंग ऑपरेशन करायला पाहिजे. आता आपण एवढे टेक्निकल लोक आहोत, आपल्या प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन्स आहेत, वेगवेगळे कॅमेराज आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या स्मार्ट वॉचेस आहेत ते आहे. आपण जर का स्टिंग ऑपरेशन करायचं तर आपल्यासाठी फार काही कठीण गोष्ट नाही. त्या पद्धतीने त्या लोकांचं स्टिंग ऑपरेशन करा आणि संबंधित जे काही पुरावे आहेत की कशा प्रकारे घोडे बाजार होतो आहे, मग तो जो काही एव्हिडन्सेस आहे, शिक्षण अधिकारी म्हणा, पोलीस म्हणा किंवा संघटना म्हणा, तुम्हाला जे योग्य वाटतं की जे कोणी याला योग्य पद्धतीने न्याय मिळवून देऊ शकतो त्या संबंधित व्यक्तींपर्यंत त्याला पोहोचवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करा. तर जे आहे कुठेतरी याला आळा बसण्याचा प्रयत्न होऊ शकेल. अन्यथा जे चालू आहे त्या पद्धतीने चालत राहणार. पवित्र पोर्टल अगदी पवित्र आहे, परत एकदा सांगत आहे, पवित्र पोर्टल अगदी पवित्र आहे, परंतु विदाउट इंटरव्ह्यू मध्ये, विथ इंटरव्ह्यू मध्ये यामध्ये जे आहे चूक होते. याच्यामध्ये आयुक्त कार्यालयाची काहीही चूक नाही, लक्षात घ्या. कारण आयुक्त कार्यालयाचं काम आहे की सगळ्या उमेदवारांचा डेटा भरून घेणे, प्रेफरन्सेस भरून घेणे, निवड यादी लावणे आणि निवड यादी हँड ओव्हर करणे संबंधित आस्थापनांपर्यंत. त्याच्यानंतर आयुक्त कार्यालयाचं काम संपतं आहे. आणि त्याच्यानंतर जर का काही काळोबेरं होत असेल तर याला आयुक्त कार्यालय, मंत्रालय, प्रशासन हे जबाबदार नाही. परंतु काही ना काहीतरी उपाययोजना याच्या संदर्भामध्ये करणं आवश्यक राहायला पाहिजे. माझं तर असं सजेशन असेल की हे जे काही इंटरव्ह्यू आहे किंवा जो डेमो आहे
त्याला कॅमेरा कंपल्सरी करा, जरी असला तरी बरेच संस्थाचालक त्या कॅमेऱ्याचा वापर करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखादा प्रशासनाचा अधिकारी त्या संस्थेमध्ये इंटरव्ह्यूच्या वेळेस, डेमोच्या वेळेस जर उपस्थित असेल आणि तो जर मार्किंग करत असेल तर या गोष्टीला जे आहे, या घोडेबाजाराला थोड्याफार प्रमाणावरती आळा बसू शकतो असं मला वाटतं आहे वैयक्तिकरित्या. परंतु तसं माणूस पाठवणं हे योग्य ठरेल का? कारण तो जो 1981 चा कायदा आहे तो त्याला आडवा येऊ शकेल का? त्या टेक्निकल बाबीवरती थोडासा विचार करायला पाहिजे. परंतु आपण आपल्या परीने जे आहे निश्चितपणाने शासनाला, प्रशासनाला विनंती करतो आहोत की या बाबतीमध्ये जसं विदाऊट इंटरव्ह्यू पारदर्शी आहे तसं विथ इंटरव्ह्यू पारदर्शी करण्याकरिता आपल्या स्वतःच्या वतीने काहीतरी उपाययोजना करावी, जेणेकरून आपले जे गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत, जे की स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून तिथपर्यंत पोहोचलेले आहे, त्यांना त्यांच्या हक्काचा जॉब मिळायला पाहिजे. अन्यथा हा जो काही घोडेबाजार चालू आहे याच्यामध्ये अक्षरशः मी बघितलंय, काही लोकांनी आपली शेती विकली, काही लोकांनी आपले प्लॉट्स विकले, काही महिला अशा आहेत, अक्षरशः सांगतानाही वाईट वाटतं, काही महिला अशा आहेत ज्यांनी अंगावरचे दागिने विकलेत, अक्षरशः दागिने विकलेत आणि या ठिकाणी स्वतःला नोकरी लावून घेतलेली आहे. परंतु मी या गोष्टींच्या अजिबात फेवरमध्ये नाही. मान्य आहे तुमचा आयुष्यभराचा प्रश्न मिटतो आहे, परंतु तो आयुष्यभराचा प्रश्न मिटवण्यासाठी तुम्ही ज्या मार्गाचा अवलंब करता आहात तो मार्ग योग्य आहे का? मला नाही वाटत ते योग्य आहे. ज्याचं त्याचं कर्म आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे मित्रांनो, की जे संस्था आहेत त्या संस्थांना बरंच कमी नॉलेज आहे. सगळ्या संस्थांची गोष्ट मी या ठिकाणी नाही करत आहे, परंतु बऱ्याच अशा संस्था आहेत ज्यांना क्वालिफिकेशनची टोटल माहिती नाहीये आणि क्वालिफिकेशनच्या संदर्भामध्ये माहिती नसल्या कारणाने किंवा नियमावलीच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त माहिती नसल्या कारणाने आपल्या उमेदवारांना नाहक त्रास देखील होताना दिसतोय. ज्या उमेदवारांचं सिलेक्शन ज्या ज्या विषयासाठी होऊन गेलेलं आहे, कधी कधी ते उमेदवार या ठिकाणी मुलाखतीला गेल्यानंतर त्यांना ते सर्रासपणाने रिजेक्ट करतात की हा आमचा विषयच नाही, ही आमची कॅटेगरीच नाही, तुमचं सिलेक्शनच कसं झालेलं आहे. याचा अर्थ काय आहे? संबंधित आस्थापनांना नॉलेज थोडंसं कमी आहे आणि त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना प्रॉब्लेम क्रिएट होतो आहे. जे संयुक्त विषय असतं 11वी-12वीला कंबाईन सब्जेक्टच्या बाबतीमध्ये देखील बऱ्याच उमेदवारांना या ठिकाणी प्रॉब्लेम फेस करावं लागत आहे. किंवा बीएडची जी मेथड आहे, खऱ्या अर्थानं बीएडच्या मेथडचं जे क्वालिफिकेशनचा GR आहे त्या GR मध्ये कुठेही उल्लेख नाही, परंतु काही संस्थाचालक त्या बीएडच्या मेथडमुळे जे आहे क्युरी काढतायत आणि उमेदवारांना रिजेक्ट करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतायत. त्यावरती माननीय आयुक्त महोदयांनी विशेष दखल घ्यावी आणि यांना पुन्हा एकदा जे आहे व्यवस्थितपणाने सूचना द्याव्यात की जेणेकरून आपले उमेदवार जे की एवढे अगोदरच भांबावून गेलेले आहे, महाराष्ट्रामध्ये हे 500 किलोमीटरला आज इकडे इंटरव्ह्यू आहे, 400 किलोमीटरला तिकडे आज इंटरव्ह्यू आहे, दोन्हीकडे त्यांना जाणं, त्यांची दगदग, त्याच्यामध्ये पुन्हा अशा प्रकारचा नाहक त्रास, त्या त्रासापासून कुठेतरी ते वाचायला पाहिजे. यासाठी आयुक्त महोदयांनी किंवा त्यांची जी काही पवित्र पुरुषाची टीम आहे त्यांनी व्यवस्थितपणाने थोडंसं इनिशिएटिव्ह घेणं हे मला असं वाटतं की आता सध्याच्या घडीला आवश्यक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम्स असे देखील क्रिएट झालेले आहे माझ्या पाहण्यामध्ये की एक जागा आहे, एका जागेला 10 उमेदवार येणं अपेक्षित आहे, परंतु अनफॉर्च्युनेटली उमेदवार कमी आले. 10 पैकी 4च उमेदवार आले, 5 उमेदवार आले, 6 उमेदवार आले, तर फक्त 6च उमेदवार आले म्हणून देखील काही संस्थाचालकांनी 6 पण उमेदवारांना रिजेक्ट केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आलं की आम्हाला 10 उमेदवार पाहिजे होते, 10 आले नाही, आम्ही एकालाही घेणार नाही. आता तो त्यांचा अधिकार आहे, आपण तो अधिकार हिरावून घेत नाही, परंतु या अधिकाराच्या बाबतीमध्ये काही ना काही मॉडिफिकेशन करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण बऱ्याच संस्थांनी एकाही उमेदवाराला घेतलेलं नाही, कारण हेच आहे. आणि काही काही ठिकाणी तर असं देखील होऊ शकतं की 10 पैकी 10 उमेदवार आलेत, पण 10 पैकी 10 देखील त्यांना आवडलेले नाही. एखादं स्ट्रॉंग रिझन जर त्या संस्थाचालकांनी दिलं तर त्यांना तिथे रिजेक्ट करता येण्याचं चान्सेस आहे. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत इंटरव्ह्यूच्या राऊंड मध्ये आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रॉब्लेम्स असतील, कदाचित 1-2 प्रॉब्लेम असू शकतील जे की मी या ठिकाणी सांगायचं विसरून गेलो. तसं जर असेल तर ते देखील आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला हरकत नाही. आता या सगळ्या गोष्टींचं जर का एकच आपण सूत्र सांगितलं की यार ही भरती जर का पारदर्शी व्हायची असेल, म्हणजे इंटरव्ह्यूचा राऊंड, फक्त भरती नाही, इंटरव्ह्यूचा राऊंड, तर आपल्याला एकच काम या ठिकाणी करावं लागणार आहे. कुठेतरी संस्थाचालकांचे जे अधिकार आहेत त्याला कपात करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्यांच्याकडे असलेलं जे काही ब्रह्मास्त्र आहे ते ब्रह्मास्त्र आहे 1981चा कायदा. त्या कायद्यामध्ये जर का सुधारणा घडली
तर आणि तरच आपल्या उमेदवारांचा या ठिकाणी फायदा आहे, अन्यथा त्यांना त्या पद्धतीने अगोदरही डोनेशन द्यावं लागत होतं, आताही डोनेशन लागून देण्याची नामुष्की त्यांच्यावरती येत आहे। अन्यथा तुम्ही या ठिकाणी विधिमंडळामध्ये तर ऑलरेडी बघितलेलं असेल, बरेच आमदार असे आहेत, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, जे की सर्रासपणाने सांगतात की पवित्र पोर्टल बंद करून टाका, आम्हाला भरती करण्याचा परत एकदा अधिकार द्या। तसं होता कामा नये। आपल्या प्रार्थना, आपल्या सदिच्छा पवित्र पोर्टलच्या सोबत आहे, कारण पवित्र पोर्टलनं हजारो गरीब होतकरू आणि क्वालिटीवाल्या शिक्षकांना विदाऊट डोनेशन जॉब लावून दिलेला आहे। हे देखील तेवढंच मोठं सत्य आहे, ते आपण नाकारू शकत नाही। फक्त विथ इंटरव्ह्यूच्या राऊंड मधल्या ज्या त्रुट्या आहेत, त्या त्रुट्या जर का दुरुस्त झाल्या तर मला असं वाटतं पवित्र पोर्टल खऱ्या अर्थाने त्याच्या नावासारखं पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या संदर्भामध्ये किंवा एकंदरीत जे इंटरव्ह्यूचा राऊंड आहे त्या इंटरव्ह्यूच्या राऊंडच्या संदर्भामध्ये मला निश्चितपणाने वाचायला आवडेल। त्याच्यानंतर आपण संघटनेला या सगळ्या गोष्टींचं सूत्र जे आहे ते देऊ, त्याच्यामध्ये कशा प्रकारे दुरुस्ती करता येईल आणि आपण देखील त्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचा प्रयत्न करू। आणि 2025च्या टेट नंतर जे काही भरती होईल ती भरती, त्या भरतीमधला इंटरव्ह्यूचा राऊंड पारदर्शी करण्यासाठी आज आता ताबडतोब आपण सुरुवात करूया, इनिशिएटिव्ह घेऊया। पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।